आता आवरून वगैरे घेतलं, आता चाललोय मी साईटवर. बघू, खाली जायचंय, आजोबाला घेऊन जायचंय मला साईटवर. आता स्लॅब ठोकायचं पण काम चालू होतं काल, तुम्हाला दाखवतो मी आता. चला साईटवर नंतर. आता चाललोय खाली आपल्या गाडीपाशी, जिथं आपली गाडी लागते. ऐक, जरा साफसफाई करावं लागेल गाडीची, आणि सर्व्हिसिंग पण आली गाडीची, ती बी करावं लागेल. कारण गाडीचं कंडिशन लेच बेकार झाली माझ्या. लेच जुनी गाडी आहे तशी पण. तर तुम्हाला दाखवतो. आपली शाईन माहितीच असं, तुम्ही बघितलीच असेल पहिलं पण आपली गाडी. तर चला आजोबाला घेऊ. आजोबा गेलेत मावशीच्या घरी आता. तिथून आजोबाला घेऊन आता डायरेक्ट साईडवर जातो, कारण आजोबा पण गावावरून आलेत. मग त्यामुळे त्यांना पण दाखवायचं आहे जरा कसं काम बांधकाम वगैरे चालू आहे. आपल्या स्वतःच्या घराचं चालू आहे ना, त्यामुळे चला. तर आलो साईटवर. आजोबा नको म्हणले, कारण लिहून येतं आत्ता, त्यांना बघू संध्याकाळी आणू. आणि हे बघा, काल हे टोकलं बी नव्हतं, आज सगळं पॅक करून ठेवले. तुम्हाला दाखवतो चला. हे सगळं पॅक झालं आहे आता. कमीत कमी 4-5 दिवसामध्ये तर स्लॅब भरायला घेणार आहे, त्यामुळे सगळं पॅक केलं. ऊन तर लय बेकार लागायला लागले आता इथं. त्यानंतर आलं आता टॉपवर सगळं बघा, सगळं पॅक केलं आहे आता सगळं. त्यामुळे तर इथं स्टीलची सगळी मार्किंग वगैरे येणार सगळं पूर्ण. त्यानंतर 1-2 दिवसांनी सगळं स्लॅब भरायला घेणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर तुम्ही म्हणत होता ना मंदिर वगैरे कुठे आहे मंदिर, हे बघा, हे आपल्या करेक्ट जागेच्या समोर ते मंदिर आहे. करेक्ट मंदिर आहे समोर. आपली फ्रंट साईड आहे जागा, आणि गेट पण म्हणजे फ्रंट साईडलाच आहे, आणि डायरेक्ट समोर मंदिर आहे महादेवाचं. म्हणजे एकदम वाईब वगैरे भारी येतात तिथं, म्हणून राहायचं प्लॅन चालू आहे इथं. हे मंदिर आहे असं पूर्ण, म्हणजे आत तुम्हाला दाखवतो आतमध्ये बघा. हे असं असे मस्तपैकी महादेवांची पिंड आहे इथं, आणि इथं असं हॉल आहे मस्तपैकी. काय तिथं पप्पा झोपलेत खाली, इथं ऊन लयच आहे. आणि त्यानंतर हो का, ही साईट आपली चालली. इथं टेम्पो वगैरे लावलाय आपलाच येतो. बसलोय सावलीत आता इथं, तरी लेच ऊन आहे बाहेर. असं फार डोकं छटछट करायला लागले नाही का. आणि बघू आता. तरी इथं आपले मिस्त्री कसे काम करतात, पटपट पटपट बघा. आता दाखवतो मी तुम्हाला. असंच असतं साईटवर, म्हणजे लय डोकं खायचं काम असतं, तरी आपल्याला करावंच लागतं. आणि हे आपलं घर आहे, तुम्हाला दाखवतो मी घरच्याला. स्टार्टिंगमधलं पॅसेज आहे. त्यानंतर इकडून आलो. हे एक छोटीशी एकदम सिंगल रूम आहे ना का इथं, ही सिंगल रूम आहे इथं. आणि त्यानंतर पुढं गेलो अजून एक. पुढं गेल्यानंतर इथं टाकी आहे, लयच मोठी आहे म्हणजे ही टाकी खाली. आणि त्यानंतर हे इथं आलो आपण. ही आहे डबल रूम इथली, ही डबल रूम आहे इथं. आणि हे बघा, त्यानंतर इथं हे याचं वॉशरूम ह्या डबल रूमचं. आणि त्यानंतर इथं आहे किचन. हे किचन आहे, बाहेर वगैरे व्ह्यू आहे किचनला नाही का, असं मस्तपैकी ओपन खिडकी इथं. आणि इथं पोटमाळे, हे पोटमाळे. इथं बाथरूमच्या वरची टाकी इथं, म्हणजे टाकी बसवण्यासाठी इथं जागा सोडली नाही का, इथं स्लॅब आहे वरती. आणि त्यानंतर हे इथून वरती स्टेअर जातात, की म्हणजे पहिल्या मजल्याला वरती जाण्यासाठी इथून स्टेअर आहेत. तुमच्यासाठी एवढे मेहनत करतोय मी, तर एक सबस्क्राईब आणि लाईकचं बटन दाबा. आणि तुम्हाला पुढचं कसं ब्लॉग पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी त्यातून शिकू शकतो की तुम्हाला ऑडियन्सला, म्हणजे माझ्या मित्रांना कसं ब्लॉग पाहिजे अजून. ठीक आहे, लवकर करा, कमेंट करा. पप्पा गेलेत आता घरी, बघू ते जेवण वगैरे करतील आणि मग येतील. मी आलो होतो, येताना जेवण करून आलो होतो, कारण मला इथं साईटवर थांबायचं होतं. आणि आता बघू, थांबतो मी पप्पा येऊपर्यंत. पप्पा आले की मग आपण घरी जायचं. असं चालूच असतं रोटेशन सारखं. परत मंदिरात बसतो आता मस्तपैकी जरा, कारण लय जरा असं मस्त शांत आहे मंदिरात, लय नाही का. चटई वगैरे आतरली इथं बसायला वगैरे, थंड वाटतं इथं, शांततेनं पॉझिटिव्हिटी येते इथं बसायला.
ते पण जेवायला गेलेत. बस तुम्ही एकटा इथे. तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल नाहीतर पुढं असंच व्लॉग बघायचा असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला कसे व्लॉग पाहिजे. तर तोपर्यंत बाय बाय.